रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंना इशारा दिलाय। तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगडमध्ये आता महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावले। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे, परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। तर राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या संदर्भात आपल्याकडे प्रतिक्रिया देण्यासाठी जोडण्यात गेलेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण। सूरजजी, आता रायगडमध्ये महायुतीमधील संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावलेत, काय प्रतिक्रिया द्याल? मी त्यांची प्रतिक्रिया खरं तर ऐकलेली नाही, पण त्यांचे काही गैरसमज असतील तर ते नक्कीच दूर केले जातील। आणि असं माध्यमामध्ये प्रतिक्रिया देण्याच्या आधी 3 पक्षाची समन्वय समिती आहे, तुमचं जर काही म्हणणं असेल तर ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे, जेणेकरून आपली महायुती मजबूत राहील। असं सार्वजनिक वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे यांनी करू नये। नक्कीच सूरजजी, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। महेंद्र थोरवेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ही एकदा ऐका आणि त्यावरती प्रतिक्रिया द्या। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे, परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। तर सूरजजी, आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी जर महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे, यावर काय प्रतिक्रिया द्याल? मला वाटतं महेंद्र थोरवेंनी जर तरवर गप्पा करण्यापेक्षा प्रॅक्टिकली बोललं पाहिजे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा कुठलाही उमेदवार जाहीर किंवा घोषित केलेला नाही। अनेक मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे, प्रत्येक पक्षात आहे। तुम्ही एखादी उमेदवार जर त्या ठिकाणी निवडला गेला किंवा त्याला उमेदवारी जाहीर केली तर जाहीर वक्तव्य करावं। आता इच्छुक असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही असं वक्तव्य करताय, कुठंतरी मला वाटतंय महेंद्र थोरवेकडनं गैरसमज झालेले दिसत आहेत आणि ते गैरसमज लवकरच दूर केले जातील। नक्कीच, धन्यवाद सूरजजी, आपण लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिलीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।